सोलापूर जिल्ह्यामध्ये HPCL, IOCL आणि BPCL ह्या तिन्ही गॅस कंपन्यांचे मिळून एकूण 94 गॅस एजन्सी कार्यरत आहेत। युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यामध्ये कोठेही गॅसचा तुटवडा भासणार नाही या दृष्टीने प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे। आमच्या सर्व पुरवठा यंत्रणेला आम्ही सजग केलेला आहे की ज्या ठिकाणी कुणी असं गॅसचा बेकायदेशीररित्या वापर करताना कुणी आढळून आल्यास तातडीने त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच कृत्रिम कमर्शियल गॅस सिलेंडरच्या बाबतीत बिलिंग सध्या स्टॉप करण्यात आलं आहे। डोमेस्टिक गॅसचा कुठेही जिल्ह्यामध्ये तुटवडा येणार नाही यासाठी आमचे संपूर्ण नियोजन झाले आहे आणि वेळोवेळी याच्या बाबतीत आमचं जनतेला आव्हान आहे की कोणत्याही अफवावर आपण विश्वास ठेवू नका। जिल्ह्यात कुठेही गॅसची टंचाई निर्माण होणार नाही आणि यासाठी प्रशासन सज्ज आहे। तरी जनतेला आमचं असं आव्हान आहे की अशा या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी प्रशासनास सहकार्य करायचं आहे आणि जर आपल्याला काही असं निदर्शनास येत असेल की काही ठिकाणी गॅसचा अवैध वापर होत असेल तर आमची यंत्रणा प्रत्येक ठिकाणी जरी पोहोचायला अडचण येत असेल तर आपल्या माध्यमातून आमच्या प्रत्येक तालुका कार्यालयाला आपण इन्फॉर्म करावं। आमची यंत्रणा आपल्याला तात्काळ मदतीला उपलब्ध होईल। जिल्ह्यात कुठेही गॅस, डिझेल, पेट्रोलची टंचाई भासणार नाही यासाठी प्रशासन सज्ज आहे व वेळोवेळी याचा आढावा घेत आहे। धन्यवाद। संपर्क करण्यासाठी आमचे पुरवठा निरीक्षक आणि निरीक्षण अधिकारी यांचे नंबर आम्ही सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर देत आहोत। प्रत्येक तालुक्याला आमची पुरवठा विभागाची एक स्वतंत्र अशी यंत्रणा आहे। तसेच आमचे तालुक्याचे तहसीलदार यांनाही भरारी पथके गठीत करून धाडी टाकण्याचे आदेश आम्ही दिले आहेत। या बाबतीत आजपासूनच कारवाई सुरू झाली आहे। ज्या ठिकाणी आम्हाला असं आढळून येईल की काही गॅस एजन्सी चालक किंवा काही व्यक्ती गॅसचा कृत्रिम टंचाई करून जास्त प्रकारात पैसे वगैरे जनतेकडून घेत आहेत अशावर आम्ही कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। कमर्शियल गॅस टाकी उपलब्ध होईल का आता? कमर्शियलच्या बाबतीत शासनाचे पुढील निर्देश प्राप्त होताच कमर्शियलच्या बाबतीत आम्ही पुढील कारवाई करू। आज रोजी शासनाने कमर्शियलची बिलिंग स्टॉप करण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे कमर्शियल सिलेंडर सध्या फक्त स्टॉप आहेत। डोमेस्टिक सिलेंडरचा आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही तुटवडा नाही।